चंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा सुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या आत्माराम या ग्रंथाचं चिंतन, या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण मागच्या 4.5 महिन्यांपासून करतो आहोत। सुरुवातीला मनाचे श्लोक, त्यानंतर ग्रंथराज दासबोध आणि आता सध्या आपण आत्माराम या ग्रंथाचा शेवटचा जो समास आहे तो आज आपण संपूया। 10 ओव्या आहेत, पण त्या ओव्या आज आपण संपू, म्हणजे उद्यापासून आपण आदरणीय प्रवीणजी शास्त्री संत समागम फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार, त्यांनी हा उपक्रम पुढे चालू ठेवण्यासाठी आदेश दिलेला आहे। त्यामुळे आपण उद्या परवा 2 दिवस 3 दिवस समर्थांचं एक अत्यंत गोड असं स्तवन आहे जे कल्याण स्वामींनी केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे सोलिव सुख। अत्यंत भावपूर्ण, दीक्षा किंवा शक्तिपात किंवा अनुग्रह या आपल्या 17व्या दशकामध्ये आपण त्याचा विचार केला। अत्यंत रसभरीत असलेलं असं हे प्रकरण सोलिव सुख, आपण उद्यापासून त्याचा विचार करू। त्यानिमित्ताने माझा अभ्यासही होईल, कारण आत्माराम किंवा सोलिव सुख ही जी प्रकरणं आहेत ही काही पत्रद्वारा दासबोध अभ्यास किंवा दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमातल्या अभ्यासाच्या वेळी याचा काही अभ्यास झालेला नाही आहे, पण
या निमित्ताने संधी मिळालेली आहे. आपल्यासारखा विचक्षण श्रोता, समर्थांच्याच भाषेत सांगायचं तर आपण जगदीश मूर्ती असा विचक्षण श्रोता लाभलेला असल्यानंतर आपण नक्की करूया. बऱ्याच साधकांनी मला सुचवलं होतं की सोलिव सुख तुम्ही घ्या, त्यामुळे बघूया मला किती जमतंय ते. आपण फार मोठ्या अपेक्षा उंचावून ठेवल्या आणि जर त्याची पूर्ती नाही झाली तर आपला रसभंग किंवा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रयत्न करूया. समर्थांची कृपा आहे, करून घेतील समर्थ. काल आपण इंटरनेटच्या प्रॉब्लेममुळे काल परवा 2 दिवस, काल तर खूपच हे झाला, 4 खंड 4 तुकडे कालच्या प्रवचनाचे झाले. त्यापैकी फक्त 2च, एक तर 1.5 मिनिटाचा, एक 7 मिनिटांचा, मग ते डिलीट केले. आणि प्रवीणजी शास्त्री म्हणाले की आपण एक 13 आणि एक 31 मिनिटे असं काहीतरी, 17-16 मिनिटं आणि 31 मिनिटं अशी हे 2 भाग कालच्या विवेचनाचे टाकलेले आहेत. आज आपण उर्वरित ओव्या पाहू आणि हा स्वानुभव निरूपण नावाचा समास आज संपूया. कारण हा जो स्वानुभव आहे, शिष्याला आलेला अनुभव, तर हा अनुभव सोलिव सुखामध्ये परावर्तित झालेला आहे. त्यामुळे आपण सोलिव सुख घेताना आपल्याला आत्मारामाची आठवण होणं, किंवा आत्माराम जेव्हा नंतर कधी तुम्ही वाचाल तर तुम्हाला त्या सोलिव सुखाची आठवण होणं, हे जसं क्रमप्राप्त आहे तसंच या ओव्या, कारण या समासामध्ये स्वानुभव निरूपण समास, आत्मारामातला 5वा समास, त्यामध्ये शिष्याला त्या परब्रह्म स्वरूपाची प्रचिती आलेली आहे. ते त्यांनी या समासामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. आणि ती प्रचिती कशी आली, त्याची प्रोसेस काय आहे, त्या कुठल्या कुठल्या प्रक्रियेतून शिष्य गेलेला आहे, ते सगळं वर्णन 50 ओव्यांच्या सोलिव सुखामध्ये आलेलं आहे. आणि अत्यंत भावपूर्ण, अत्यंत गोड असं हे सोलिव सुख प्रकरण आहे. त्याबद्दल वादही आहे की ही कल्याण स्वामींची रचना आहे का समर्थांची रचना आहे का अजून काही रचना, कुणाची रचना आहे. पण समर्थ हृदय नानासाहेब देवांनी सुद्धा त्याचं विवेचन करताना म्हणलंय की ते काय ठरविल, पण त्यातलं विवेचन हे अत्यंत गोड असल्यामुळे, रसपूर्ण असल्यामुळे आपल्याला ते उद्यापासून आपण त्याचा विचार करूया. आत्माराम या ग्रंथातील शेवटचा जो समास आहे स्वानुभव निरूपण, त्याच्या उर्वरित ओव्या आपण पाहूया. काल 17 ओवीपर्यंत आपण आलो होतो. जे मायाजाळी पडिले ते ईश्वराशी चुकले, ते प्राणी सापडले वासना बंधनी. आणि त्यानंतर आज आपण ओवी क्रमांक 18 घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. जयाचे दैव उदेले, तयास ज्ञान प्राप्त झाले, तयाचे बंधन तुटले निस्संगपणे. श्रीराम. जयाचे दैव उदेले, उदेले म्हणजे त्याचा उदय झाला, अनुकूल झाले ते दैव. तयास ज्ञान प्राप्त झाले. सगळ्यांना शक्य आहे का? सगळ्यांच्या नशिबामध्ये ते नाही आहे. त्याला साधना लागते, प्रयत्न लागतात आणि त्याच्यासोबत त्याचं नशीब सुद्धा लागतं. तयाचे बंधन तुटले निस्संगपणे. आणि त्याच्या एकदा ती दैव उजाडलं, भाग्य फळाला आलं, गुरूंची कृपा झाली, त्याला परब्रह्म प्राप्ती झाली, त्याला ज्ञान प्राप्त झालं आणि त्याचं ते भवभयाचं बंधन आहे तर ते सगळं तुटलं. आणि तो कसा झालाय?
निस्संग झालेला आहे। दैव अनुकूल असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या कर्मावर अवलंबून आहे। आपल्याला माहिती आहे की आपण जसं कर्म करू त्याप्रमाणे आपलं दैव हे अनुकूल प्रतिकूल होतं। सगळेच काम करतात, सगळेच परिश्रम करतात, सगळेच साधना करतात, पण सगळ्यांना ते लाभत नाही। कुणाचा कित्येक जन्म जातील, कुणी एका क्षणामध्ये सुद्धा त्या अवस्थेची प्राप्ती करून घेईल। आपल्याला माहिती आहे की कर्माचे हे 3 प्रकार आहेत। एक आहे संचित कर्म, एक आहे प्रारब्ध कर्म आणि एक आहे क्रियमाण कर्म। संचित कर्म जे आहे तर ते साठवलेलं, संचित या शब्दावरून आपल्या लक्षात येईल की संचित म्हणजे साठवलेलं। अनेक जन्मामध्ये जी काही बरी वाईट कर्म केलेली असतील तर त्याचं जे फळ असेल, तर त्याचं जे कर्म असेल, जे काही साठलेलं, तर त्याला संचित कर्म असं म्हणतात। प्रारब्ध कर्म संचित कर्मापैकी, त्या गाठोड्यापैकी ज्या आणि जेवढ्या कर्मांची फळं भोगण्याकरता देह मिळालेला आहे किंवा ज्या ती फळं भोगण्यासाठी कर्मांचा प्रारंभ होत आहे, भोगांचा प्रारंभ होत आहे, त्याला प्रारब्ध असं म्हणलेलं आहे। आपण असं समजून घेतलं पाहिजे की संचित म्हणजे फिक्स डिपॉझिट आहे। जे काही केलेलं आहे त्याचं आपण फिक्स करून ठेवलेलं आहे। आणि प्रारब्ध जे आहे, जे काही फिक्स करून ठेवलेलं आहे, आपण 2 सिस्टीम असतात। बँकेमध्ये एफडी जर करायचं असेल तर ते विचारतात की तुम्हाला व्याज तुमच्या खात्यावर पाहिजे का? जर व्याज खात्यावर पाहिजे असेल तर आपण त्यांना सांगतो की हो ठीक आहे, आम्हाला व्याज दर 3 महिन्याला, दर 6 महिन्याला किंवा मासिक व्याज जे काही असेल तर ते आमच्या खात्यावर येऊ द्या, म्हणजे ते आम्हाला त्या खर्च करण्यासाठी वापरता येईल। त्याप्रमाणे हे प्रारब्ध जे कर्म आहे तर संचित कर्मांपैकी ज्या आणि जेवढ्या कर्मांची फळं भोगायची आहेत तेवढं या देहाच्या प्राप्तीनंतर ते त्याला प्राप्त होतं आणि तो ती भोगायला चालू करतो, त्याला आपण म्हणतो प्रारब्ध कर्म। आणि तिसरं जे आहे ते आहे क्रियमाण कर्म। क्रियमाण कर्म म्हणजे वर्तमान काळी चालू असलेली जी कर्म आहेत की ज्यांचं पुढे संचित होतं। वर्तमान काळामध्ये आपण काही मिळवलंय आणि त्याची पुन्हा एफडी केली, किंवा आपण खूप खर्च केलाय आणि लोन काढलंय एफडीवर। आपण लक्षात घेतलं पाहिजे कर्माचे 3 प्रकार आहेत। नंबर 1 संचित कर्म, की जे आमच्या अनेक जन्मांचं एक गाठोडं झालेलं आहे, अनेक फळांचं, कर्मांच्या फळांचं एक गाठोड तयार आहे, ज्याला आपण काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये समजून घेण्यासाठी फिक्स डिपॉझिट केलंय। त्यानंतर आहे प्रारब्ध कर्म दुसरं। त्या फिक्स डिपॉझिट पैकी किती आम्हाला खर्च करायचं आहे, किती भोगायचं आहे, त्याच्यासाठी म्हणून जे काही आम्हाला येईल त्याचं व्याज असेल किंवा एफडी तोडली आहे, त्यातले काही भाग आपण SBI सेव्हिंग अकाउंटवर घेतला आहे, जो दैनंदिन खर्चासाठी आम्हाला पाहिजे, व औषध आहेत, किराणा दुकान आहे, भाडं भरायचं आहे, टॅक्स भरायचा आहे, वगैरे वगैरे, त्याला क्रियमाण असं म्हणलेलं आहे। आणि तिसरं जे आहे ते प्रारब्ध म्हणले, सॉरी, आणि तिसरं जे आहे कर्माचा तिसरा जो प्रकार आहे तो क्रियमाण। क्रियमाण म्हणजे वर्तमानातलं, सध्या चालू असलेलं। मग त्यामध्ये काय होतं, क्रियमान जे कर्म आहे, वर्तमान काळी चालू असलेली कर्म, आता ह्याच्यामध्ये काय होतं की ते जे व्याज आलेलं आहे त्याच्यापैकी आम्ही काही खर्च करतो, काही उरतं, मग पुन्हा आम्ही त्याचं एफडी करतो, किंवा खर्च जादा झाला म्हणून एफडीवर आम्ही लोन काढतो। लोन काढणे म्हणजे पाप समजून चला।
आणि चांगलं कर्म खर्च न करता जे काही चांगल्या ह्याच्याने मिळवलेलं आहे, उदास विचारे वेच करी जोडून या धन उत्तम व्यवहारे, तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे. तर त्यामध्ये जे काही आम्ही मिळवू तर त्याला क्रियमाण असं म्हणलेलं आहे. खरं तर दैवाचा भाग किती आहे? दैवाचा भाग हा इथं सांगितलंय. समर्थ असं म्हणताय, जयाचे दैव उदेले तयास ज्ञान प्राप्त झाले. पण दैवाचा भाग हा केवळ 20% आहे. म्हणजे आम्हाला आमचं प्रारब्ध आणि क्रियमान जर आम्ही व्यवस्थित ठेवलं तर आमचं जे संचित जे आहे, मग भले ते निगेटिव्ह असेल नाही तर पॉझिटिव्ह असेल. पॉझिटिव्ह म्हणजे फिक्स डिपॉझिट आहे, आमची काही रक्कम आहे, आणि लोन जर काढलेलं असेल जे कर्ज आहे ते पाप आहे, म्हणजे निगेटिव्ह अमाऊंट आहे ती. तर भगवंत सुद्धा गीतेमध्ये सांगतात, दैवम चैवाय पंचमम, 100%पैकी 5वा भाग हा दैवाचा आहे, म्हणजे 20%. दैव अनुकूल असणं म्हणजे प्रारब्ध चांगलं असणं, पूर्व सुकृत चांगलं असणं, वासनेच्या बंधनातून सुटलेलं असणं, आणि तर असं जर असेल तरच त्याला ज्ञानप्राप्ती होते. प्रयत्न खूप करतो माणूस, पण दैव अनुकूल नाही आहे. खरं तर दैवाचा हा 20% भाग आहे, त्याला फारसं आपण मनावर घेऊ नये. पण एक जाता जाता एक विषय आठवला. आपण पाहतो रेल्वेमध्ये, बसमध्ये खारमुरे विकणारा माणूस असतो. सकाळी तो येतो रेल्वे स्टेशनवर, जेवढ्या गाड्या तिथून फिरणाऱ्या असतात त्या गाड्यांच्या उदाहरण धरून चला, नांदेडवरून परभणीपर्यंत जाईल, परभणीवरून येणाऱ्या गाडीमध्ये पुन्हा नांदेडला येईल, नांदेडवरून पुन्हा इकडे निजामाबादपर्यंत जाईल. म्हणजे या सगळ्या दिशेने तो प्रवास करत असतो आणि खारमुरे वगैरे विकत असतो. प्रयत्न काय कमी करतोय का? त्याची उपलब्धी किती आहे? आणि तेच मोठमोठे जे CA वगैरे असतात, वकील असतात. समजा मला जर एखाद्या मोठ्या वकिलाचा काही सल्ला घ्यायचा आहे, पण त्यांची वेळ मिळत नाही, बिझी शेड्यूल आहे त्यांचा. मग ते सांगतात की मला पुढच्या महिन्यामध्ये मुंबईवरून दिल्लीला माझ्या एका कामासाठी जायचं आहे, 2 तास वेळ आहे, तुम्ही तिकीट काढा, आपल्याला चर्चा करता येईल. त्या 2 तासामध्ये तो 1,00,000-1,50,000 रुपये कमवून टाकतो, कारण त्याची फीस तेवढी आहे ना, त्याचा सल्ला तेवढा महत्वाचा आहे. हा माणूस आयुष्यभर खपतोय, पण त्याला तेवढी रक्कम मिळत नाहीये. पण हा माणूस 2 तासामध्ये, मग त्याचं विमानाचं तिकीटही त्यांनीच काढायचं, त्याच्या शेजारी बसायची व्यवस्था करायची त्यांनी, आणि सगळी कागदपत्र आपल्यासोबत वजं घ्यायचं, त्याची चर्चा करायची, त्याला दाखवायचं. त्यांनी तो सल्ले देईल, तो काय काय ड्राफ्ट करून देईल, किंवा ते सगळं ऐकून घेईल. तो म्हणेल ठीक आहे, परवाच्या दिवशी मी तुम्हाला ह्याचं उत्तर पाठवतो. असं दैव फक्त 20% आहे. आणि समर्थांनी आपल्याला माहिती आहे की समर्थ हे एकमेव संत आहेत की ज्यांनी प्रयत्नाला देव मानलेला आहे. यत्न तोची देव जाणावा, अंतरी धरिता बरे, मनी तो चेतवावा, चेतविताची चेततो. समर्थ या ठिकाणी सांगतात यत्न हे महत्वाचं आहे, प्रयत्न महत्वाचे. किती ठिकाणी समर्थांनी आपल्याला सांगितलंय हो, आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षाची पाहिजे. आधी ते करावे कर्म, त्याला शॉर्टकट नाहीये. समर्थ म्हणतात यत्नाचा लोक भाग्याचा, जे प्रयत्न करतील ते भाग्य त्यांचं फळफळेल. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. कर्मावर किती भर आहे समर्थांचा. आता हे जे दुसरं कर्माचे जे 3 प्रकार आहेत, संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण, हे आपल्याला समजलं. प्रारब्धाचे 3 भाग पडतात, उपभाग पडतात. एक आहे स्वेच्छा प्रारब्ध. काही गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत. अधिक महिना आहे, मी काहीतरी स्तोत्र वाचल्याशिवाय, दर्शन घेतल्याशिवाय मी जेवण करणार नाही, फराळ करणार नाही, किंवा गाईला मी काहीतरी घास दिल्याशिवाय मी जेवण घेणार नाही, एखादं स्तोत्र म्हणल्याशिवाय, पोथीचा एक अध्याय म्हणल्याशिवाय
मी जेवण करणार नाही. स्वतःहून घालून घेतलेले नियम किंवा गोष्टी ज्या आहेत ते स्वेच्छा प्रारब्ध आहे. स्वेच्छा, स्वइच्छेने. परेच्छा प्रारब्ध, स्वतःचा काही इच्छेचा संबंध नाहीये. मला खूप वाटतंय की मी उठून दासबोध अभ्यास करावा, पण डॉक्टरांनी सांगितलंय 15 दिवस घराच्या बाहेर पडायचं नाही, झोपून राहायचंय, उठायचं नाही. ऐकावं लागतं. वकील सांगतात, पोलीस लोक सांगतात, काही काही असतं त्यांच्या इच्छेसाठी, म्हणून मला तसं वागावं लागतं. त्याला म्हणलेलं आहे परेच्छा प्रारब्ध. आणि तिसरा प्रारब्धाचा उपविभाग आहे अनिच्छा प्रारब्ध. कुणाची इच्छा नाहीये, माझी पण नाहीये, स्वइच्छा पण नाहीये, परइच्छा पण नाहीये, दुसऱ्याची पण नाहीये, तरी पण अनिच्छा प्रारब्ध. कोणाचीच इच्छा नसताना अपघाताने काही गोष्टी घडून जातात. काही ऍक्सिडेंट झालाय, कोणीतरी पडलेलं आहे आणि पटकन आपण जातो, त्याला उठून बसतो. काही आपली इच्छा आहे का? आपण ठरवलेलं आहे का काही? किंवा कुणी आपल्याला सांगितलंय का तिथे ऍक्सिडेंट झाला की त्या माणसाला उचलून बसवा, त्याला पाणी पाजवा, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा? किंवा कुणी काही खड्ड्यात पडलाय त्याला उचलून वर घ्या, काही सांडलेलं आहे ते तुम्ही हे कर, काही असं काही नसतं. त्यामुळे हे जे तिसरं प्रारब्ध आहे ते आहे अनिच्छा प्रारब्ध, की ज्यामध्ये कुणाची इच्छेचा प्रश्न नाहीये. आता ही स्थिती शिष्याची समर्थ पुढच्या श्लोकामध्ये वर्णन करतायत. सर्वसाक्षी तुरी अवस्था तयेचाही तू जाणता, म्हणून तुझ निसंगता सहजची आली श्रीराम. आपणासी तू जाणसी तरी तूही नव्हेसी, तूपणाची कायेसी मात स्वरूपी श्रीराम. समर्थ म्हणतायत सर्व साक्षी तुरी अवस्था. आपण पाहिलंय 4 देह आहेत, 4 अवस्था आहेत, 4 अभिमान आहेत, 4 क्रिया आहेत, 4 द्रव्य आहेत, 4 वाचा आहेत. या सगळ्या 4 गोष्टी आपण पाहिल्या. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, ज्ञान, तुर्या. आता या ठिकाणी समर्थ म्हणतात सर्व साक्षी तुरी अवस्था तयेचाही तू जाणता. आता तुझी अवस्था कशी आहे म्हणताय? तू तुर्यावस्थेत आहेस, तुला ज्ञान झालंय. तुर्यावस्थेमध्ये असून चालेल का? मागे शिष्याने सांगितलंय तुर्येच्याही पहिलीकडे गेला. बरोबर आहे. अनिच्छा, परेच्छा, मुलं जसं सांगतील त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आपली इच्छा जरी नसली तरी त्याच्या इच्छेसाठी आपल्याला वागायला पाहिजे. या ठिकाणी समर्थ म्हणतायत सर्व साक्षी तुरी अवस्था तयेचाही तू जाणत आहेस. तू जाणत आहेस, तुला जाणीव आहे त्याची, तू तुरी अवस्थेत आहेस, म्हणून तुझं निसंगता सहजची आली. जागृतीमध्ये तुला नाही आली, स्वप्नावस्थेमध्ये तुला तुर्या निसंगता येऊ शकत नाही. कारण देहामध्ये ती जवळपास आहे. सर्व साक्षी ती जवळपास आहे, म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात सर्व साक्षी तुरी अवस्था तयेचाही तू जाणता. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अज्ञानाच्या अवस्था आहेत. तुरी अवस्था ही ज्ञानाची अवस्था आहे, म्हणून तुला निसंगपणा आलेला आहे. ही जी तुरी अवस्था आहे आपण मागच्या वेळेस पाहिलं की ती उंबरठ्यावरचा दिवा आहे. चौकटीवर ठेवलेला दिवा, त्या दिव्याचा प्रकाश अंगणातही पडतो आहे आणि घरातही पडतो आहे. मला विश्व सुद्धा दिसतंय, दृश्य विश्व पण दिसतंय आणि मला ज्ञानावस्था पण प्राप्त झालेली आहे. ही दोन्हीकडची अवस्था आहे. मला ज्ञान झालं याचं भान आहे, पण उन्मनी अवस्थेमध्ये त्याचं भान नाहीये.
मला ज्ञान झालं हे सर्व साक्षी तुरीयावस्थेमध्ये याचं भान आहे. उंबरठ्यावरचा दिवा जसं मी तुम्हाला सांगितलं, मी दृश्य विश्व पण पाहतो आहे, मी आहे म्हणून दृश्य विश्व पाहतो आहे, मी आहे म्हणून ते ज्ञान पाहतो आहे. दोन्हीकडची अवस्था मला, कारण मी कसा आहे, सर्व साक्षी, साक्षी भावनेनं मी पाहतोय. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, जाणे ब्रह्म जाणे माया, ते एक जाणावी तुर्या, सर्व जाणे म्हणूनिया, सर्व साक्षिणी श्रीराम. सर्व मी त्याचा साक्षीदार आहे, म्हणजे मी त्याला पाहिलेलं आहे. सर्व साक्षिणी म्हणजे दृश्य आणि अदृश्य, माया आणि ब्रह्म, याला मी साक्षीदार आहे, मी हे पाहतो आहे. जाणे ब्रह्म जाणे माया, दृश्य विश्व ही माया आहे, मिथ्या आहे, ते मी पाहतो. ब्रह्माची प्रचिती मी घेतो, ती एक जाणावी तुरी अवस्था, म्हणून तिला सर्व साक्षिणी अवस्था म्हणलंय. तुर्या जाणावी स्मरण, एको अहम ब्रह्मास्मी तत्वमसी. तुर्या जाणावी स्मरण, माझं स्वरूप काय हे याचं मला स्मरण आहे. सुषुप्ती जाणावी विस्मरण, सुषुप्तीमध्ये मी कोण आहे याचा सुद्धा ठाव ठिकाणा तिथं नसतो, म्हणून ती आहे विस्मरण. उभयता शरीरी जाण वर्तती आता, स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी जेव्हा येतात, एकत्र पाहायला मिळतात, एकत्र भोगायला मिळतात, एकत्र अनुभवायला मिळतात, ती सर्व साक्षिणी तुर्यावस्था आहे. साक्षत्व वृत्तीचे कारण उन्मनीते निवृत्ती जाण. पहा, समर्थांनी या ओवीपर्यंत सर्व साक्षिणी आणि तुर्यावस्थेचा उल्लेख केला. समर्थ म्हणताय सर्व साक्षिणी तुर्यावस्था. समर्थांनी सांगितलं तुर्या जाणावी स्मरण, तुर्यावस्थेमध्ये मला ज्ञान झालंय, मी परब्रह्म स्वरूपाची प्रचिती घेतो आहे, याचं स्मरण आहे, याची जाणीव आहे, म्हणून ते स्मरण आहे. सुषुप्ती जाणावी विस्मरण. आपल्याला माहिती आहे, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, कारण देहामध्ये जी गाढ झोप लागते ती सुषुप्ती अवस्था आहे. तिथं मला ज्ञान झालं, मला गाढ झोप लागली हे सांगणारा सुद्धा कोणी उरत नाही. तो जो सांगतो ते झोप झाल्यानंतर सांगतोय, वा काय छान झोप लागली होती, हो गाढ झोप लागली, मस्त झालं, फ्रेश वाटतंय बघा आता. हे तो झोपलेला जेव्हा गाढ झोप घेत होता, जेव्हा त्या झोपेतला आनंद घेत होता, तेव्हा तो सांगू शकतो का? नाही सांगू शकत. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात सुषुप्ती जाणावी विस्मरण, उभयता शरीरी जाण वर्तती आता. साक्षत्व वृत्तीचे कारण, साक्षत्व काय? मी पाहतोय, मी साक्षीदार आहे, ही वृत्ती आहे, ती वृत्ती आहे आणि ती प्रकट होतीये, म्हणून त्याची वृत्तीचं कारण आहे. उन्मनी ते निवृत्ती जाण. उन्मनीमध्ये शब्द कुंठित होतो, काहीच बोलता येत नाही, काहीच सांगता येत नाही. उन्मनी ते निवृत्ती जाण, कुठलीही वृत्ती नाहीये, निर्वृत्ती, सांगूच शकत नाही, त्याला जाणवतच नाही काही. उन्मनी अवस्था. जेथे विरे जाणपण विज्ञान ते. मला ज्ञान झालं आहे हे सुद्धा विरत, विरघळून जात. ज्ञान मला झालेलं आहे हे सुद्धा जिथं संपत, याचा साक्षीदार कोणी राहत नाही, ती अवस्था म्हणजे विज्ञान. त्यालाच उन्मनी अवस्था असं समर्थांनी नाव दिलेलं आहे. म्हणून सर्व साक्षी मन तेची झाली या उन्मन, मग तुर्या रूप ज्ञान ते मावळून गेले श्रीराम. मला ज्ञान झालं होतं, मी परब्रह्म स्वरूप झालो, त्याची मी प्रचिती घेतली. हे जे ज्ञान झालेलं होतं ते सुद्धा मावळून जातं. म्हणून जो खरा ज्ञानी असतो
जो खरा साधू असतो तो कधीही म्हणत नाही परब्रह्म स्वरूप असं आहे, परब्रह्म स्वरूप तसं आहे, किंवा मी परब्रह्म स्वरूपाची प्रचिती घेतली आहे. तो काय करतो? तो फक्त शिष्याला तयार करतो. जसं समर्थांनी आत्मारामामध्ये आपल्या शिष्याला तयार केलं. त्याला अगोदर दासबोध सांगितला, पण ते म्हणाले की अरे तुझ्यातला मीपणा अजून निर्मूळ झालेला नाहीये, म्हणून ये तू माझ्याजवळ, मी तुला आत्माराम सांगतो. कारण तुझ्यातला मीपणा गेल्याशिवाय आपण किती चर्चा करतो आहोत मीपणाची. प्रपंचातला मी आम्हाला संपत नाही, परमार्थातला मी आम्हाला कधी संपेल? जेवढी परमार्थ प्राप्ती, परमार्थातली प्रगती जेवढी व्हावी तेवढा अहंकार वाढत जातो. माझा अनुभव आहे, मी अनेक लोकांना पाहिलंय. ते व्यासपीठावर बसले की श्रोते मंत्रमुग्ध होतात, डोलायला लागतात. त्यांचा एक मोठा जनसमुदाय आहे, त्यांच्या पाठीमागे खूप फॉलोवर्स आहेत, त्यांचे अनेक शिष्य आहेत. पण हा पण फार अवघड आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, म्हणून सर्व साक्षी मन. कोण आहे हे सगळं पाहणारा करणारा? मन आहे. देह गेला पण एक इंद्रिय राहिलं, ते स्थूल नाहीये. अंतःकरण पंचकाचा एक भाग आहे, ते जाणीव स्वरूप आहे, ते सूक्ष्म देहात आहे. ते जे मन आहे, म्हणून सर्व साक्षी मन, तेच झाली या उन्मन. जे मूळ स्क्रू आहे, किंग पिन, ज्याला आपण काय म्हणतो, किंग पिन म्हणतो. एक स्क्रू त्या सगळ्या यंत्रामध्ये असा असतो की तो जर खराब झाला, तो जर तुटला, तर सगळं यंत्र कोसळून पडतं. म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले. 1 नाही, 2 नाही, 25 नाही, 50 नाही, 100 नाही, 205 मनाचे श्लोक लिहिले. मनाला शिकवलंय. या शरीरा ऐसे यंत्र आणि नाही. त्यामध्ये आपण पाहिलं, मन हे मानवी देहाचं बटन आहे, मुख्य बटन, मेन स्विच. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात किंग पिन. डेमोक्रेसी इज द किंग पिन, कंझ्युमर इज द किंग पिन. आमचे ग्राहक तीर्थबिंदू माधव जोशी म्हणायचे, कंझ्युमर इज द किंग पिन. किंग पिन म्हणजे काय? ते जिनपिंग, किंग पिंग, ही लोक आपल्याला माहिती आहेत. आता किंग, KING, किंग, PIN, पिन, जी मुख्य पिन आहे, मुख्य स्क्रू आहे. तो जर दुर्दैवाने कधी निघाला, तो जर खराब झाला, तर सगळं यंत्र बिघडलं म्हणून समजा. म्हणून या ठिकाणी म्हणून सर्व साक्षी मन, तेची झाली या उन्मन. मग तुर्या रूप ज्ञान, ते मावळून गेले श्रीराम. मनच संपला. मग मी दृश्य विश्व पाहतो म्हणणारा कोण आहे? कारण तो देहात आहे. स्थूल देह संपला. मी परब्रह्म स्वरूपाची प्रचिती घेतली आहे. सूक्ष्म देह संपला, कारण देह संपला, महाकारण देह संपला. देहच राहिला नाही आता कुठला. आता जन्म तरी आहे का मग? आणि जे त्याला ज्ञान झालं होतं, त्याचं विज्ञान झालं. सहस्त्र कमल झालं, ते कमळ असं विकसित झालं. ब्रह्मरंध्रामध्ये बसलेली शारदा ती नृत्य करायला लागली आहे. आणि नृत्य करत असताना ती चैतन्याचा रस प्रवृत्ती आहे. आणि तो सगळा रस इथून तिथून सगळीकडे एक कल्लोळ झाला त्या रसाचा. आता कुठलाही देह नाही, कुठलं इंद्रिय नाही की जिथे ते जाऊन अडकेल म्हणायला. अशी ती अवस्था. त्याला समर्थांनी तुर्या, त्याला समर्थांनी उन्मनी अवस्था असं नाव दिलंय. आणि तेची झाली या उन्मन, मग तुर्या रूप ज्ञान मावळून गेले. तुर्यावस्थेमध्ये, महाकारण देहामध्ये मला ज्ञान झालं. ही जी मनाची भावना आहे, देहाचा तर प्रश्नच नाही, मनाची जी भावना आहे ती सुद्धा संपुष्टात आली.
समर्थ पुढे म्हणताय, आपणाशी तू जाणसी तरी तूही नव्हेसी, तू पणाची कायसी मात स्वरूपी. अरे आता म्हणाले, जी मागे तू चूक केली होती आता नाही केली, आता तुझ्या लक्षात आलंय, तू अनकंडिशनल सरेंडर झालास. मला जाणून सुद्धा घ्यायचं नाही स्वामी सर्वेश्वरा सद्गुरू स्वामी समर्था, मला जाणून सुद्धा घ्यायचं नाही की मला ते तुम्ही आढळपद दिलंय का, मी त्या आढळपदावर बसलो का, मला परब्रह्म स्वरूप मिळालंय का, मला सगळं काहीही याच्याशी देणं घेणं नाहीये. कारण मी या सगळ्याच्या पलीकडे गेलोय. सर्व समर्थ या ठिकाणी म्हणतात, स्वस्वरूपाची प्रचिती तुला आल्यानंतर तुझ्यातला मीपणा कसा शिल्लक राहील. आणि आता तुझ्या ज्ञानाचं विज्ञान झालेलं आहे. तुर्यावस्थेपर्यंत आपण पाहिलं, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या. जागृतीमध्ये मी देह आहे, स्वप्नामध्ये ज्या जागृती अवस्थेतल्या ज्या सुप्त भावना आहेत, ज्या परिपूर्ण झालेल्या नाही आहेत किंवा अजून हव्याशा वाटतात, त्या स्वप्नामध्ये येतात. विचार करा तुम्ही, स्वप्नामध्ये असे काही प्रसंग येतात की जे आपल्याला भोगण्याची लालसा आहे, पण ते शक्य झालं नाही. ते स्वप्नामध्ये पूर्तता आहे त्याची. नंतरचा देह कारण आहे, तिथं सुषुप्ती आहे, त्याला जागृतीचा संबंध नाही, सूक्ष्म देहाचा स्थूल देहाचा संबंध नाही, सूक्ष्म देहाचा संबंध नाही, जागृतीवस्था नाही, स्वप्नावस्था नाही, कुणीच नाही. तो सुद्धा त्याला काय म्हणले, अज्ञान देह म्हणले. या तिन्ही अवस्था कशा आहेत, अज्ञानाच्या अवस्था आहेत. चौथी तुरी अवस्था ही ज्ञानाची आहे की मी परब्रह्माला पाहिलेलं आहे. पण त्याच्याही पुढे समर्थ म्हणतात, तुर्ये पहिलीकडे. ती अवस्था आता शिष्याला प्राप्त झालेली आहे. पण परमात्मा स्वरूपामध्ये विलीन झालेल्याला कसलं आलंय अस्तित्व. म्हणून तू पणाची कायसी मात स्वरूपी. अरे मीपणा मला जाणवलं, मला पाहिलं, मी अनुभवलं, ही जी काही भावना आहे, ही भावना आता तू स्वस्वरूपाला प्राप्त झालेला असल्यामुळे तुला त्याची जाणीव येणार नाही. पुढे समर्थ म्हणतात, जाणता आणि वस्तू दोन्ही निमाल्या उर्वरितू, तू पणाची मातू सहजची वाव श्रीराम. आता असो शब्द पाल्लाळ तुझे तुटले जन्ममूळ, काजे नाशिवंत सकळ मदार्पण केले श्रीराम. आता समर्थांना खूप आनंद झाला आणि समर्थ म्हणताय, अरे जाणता आणि वस्तू त्रिपुटातली ही द्विपुटी आहे. काय, वस्तू आणि जाणता. जाणता आता जाणण्याची प्रोसेस राहिली आहे का, प्रक्रिया राहिली आहे का? जाणायची प्रक्रिया राहिलीच नाही. ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान. ज्ञान म्हणजे वस्तू आहे, परब्रह्म स्वरूप. ज्ञाता ज्ञेय रूप झालाय. समर्थ या ठिकाणी म्हणताय, जाणता आणि वस्तू. ज्यानी जाणलंय त्याला जाणता म्हणतात. तो ज्ञानी आहे. कशाला जाणलंय? ज्ञानाला जाणलंय. जाणता आणि वस्तू दोन्ही निमाल्या उर्वरितू, दोन्ही निमाल्या थंड झाल्या, संपल्या. तू पणाची मातू सहजची वाव. आता या ठिकाणी हा जो चौथ्या चरणातला सहज शब्द आहे, हा सहज शब्द तिसऱ्या चरणाला पण लागतो आणि चौथ्या चरणाला पण लागतो. कसा लागतो? तू पणाची मातू सहजच. आता तिथं काय राहिलं? तू पणा कुठे राहिला आणि ती कसं झालंय? सुगम पंथे साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, जेथील तेथे नेऊन घाली, सुगम पंथे श्रीराम. सहज
काही आटापिटा करायचा गरज नाही. का? तर तो निसंग झालाय. काही सांभाळायचं, काही जपून ठेवायचं, हे माझं, हे तुझं, की काहीच भानगड राहिली नाही आता. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, तूपणाची मातू सहज. चौथा चरण आहे सहजची वाव. वाव म्हणजे निष्क्रिय, अदृश्य, अर्थहीन, अस्तित्वहीन. तैत्तिरीय उपनिषदामध्ये आपण मंत्र अनेक वेळा पाहिलेला आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. ते वाचनी बोलता येत नाही, ते सांगता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही. अप्राप्य मनसा सह, मनाने त्याला जाणता येत नाही. मनाने त्याला जाणणं म्हणजे तुर्यावस्थेचं बंधन आहे. पण त्याच्या पलीकडे जायचं आहे. आता ती उन्मनी अवस्था आहे, तिथं मनाचा संबंधच नाही काही. सगळं काय झालंय? वाव झालंय. एक इंग्रजीमध्ये शब्द आहे बघा, वेव ऑफ करा. मी एवढे पैसे, आता माझे समजा एक 5,000 रुपये माझ्यावर लोन आहे, कर्ज आहे, मी बँकेत जातो. माझी परिस्थिती, मग मी ते असतं ना, असं बऱ्याच वेळा होतं. मग ते म्हणतात ठीक आहे, तुमच्याकडे सगळे मिळून 6,500 रुपये झालेत. तुमच्यावरचं तुमचं व्याज आहे 5,000, 1,500 रुपये तुमचं कर्ज 5,000 आहे आणि 1,500 रुपये व्याज आहे. पण आमची बँकेची एक योजना आहे. समजा तुम्ही त्या 1.5 लाखापैकी 75,000 जर भरले, म्हणजे 5 लाख मुद्दल 75,000 वरचे जर भरले, तर 75,000 रुपये काय होतील? तुम्हाला माफ होतील. म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे वेव ऑफ. त्या वेवचा मराठीमध्ये तुम्ही शब्द उच्चार करा, ते वाव होत आहे. वाव म्हणजे ऑफ झालं, ते सगळं बुडीत झालं. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, सहजची वाव, मी तूपणाची भावना जी आहे ना, ती सगळी अशीच निघून जाईल. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, तेची वस्तू संत संगे स्वानुभवे कळो लागे, त्याच्या महिमा वचनी सांगे ऐसा कवणू श्रीराम. आता तू सांगणारा उरूच शकत नाहीये. तो कसा सांगणार? त्याचा स्थूल देह गेला, सूक्ष्म देह गेला, ज्ञानरूपी देह सुद्धा गेला, तुर्यावस्था सुद्धा संपली. आता असो शब्द पाल्लाळ, तुझे तुटले जन्ममूळ, काजे नाशिवंत सकळ, मदार्पण केले श्रीराम. समर्थ म्हणतायत, अरे जाऊ दे आता, बाद झालं ना, कशासाठी एवढं बोलायचं आहे? पाल्लाळ नको. आता शेवट आलेला आहे ग्रंथाचा, आणि जे करायचं होतं ते तर करून झालं. जे साध्य करायचं होतं ते साध्य झालं. शिष्य स्वरूप अनुभव सांगतोय, आणि तू आता म्हणतोय की मला आता काहीही गरज नाही. मला आढळपद मी राहिलं काय, नाही राहिलं काय? कारण आढळपद भोगणारा जो मी आहे तो सुद्धा आता उरलेला नाहीये स्वामी. म्हणून समर्थ म्हणतात, आता असो शब्द पाल्लाळ, अरे कशाला वाया घालतो वाफ आपल्या तोंडाची? म्हणतात ना लोक, तोंडाची वाफ वाया घालू नका, काही होणार नाही. कशाला तुम्ही ते सांगताय आम्हाला? त्यातलं काहीही घडणार नाही. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, आता शब्द पाल्लाळ नको. कारण तुझे तुटले जन्ममूळ, जे आपल्याला पाहिजे होतं ते झालं. आपलं इप्सित साध्य झालं. वी हॅव अचिव्ड आवर गोल. आपण आपलं ध्येय जे आहे तर ते प्राप्त केलेलं आहे. काजे नाशिवंत सकळ, मदार्पण केले. जे सगळं नाशिवंत आहे, जे तुझ्यासोबत येणार नाही, जे अशाश्वत आहे, ते तू सगळं मला दिलंस. त्यामुळे, आणि त्याची तुला अनुभूती आलेली आहे. त्यामुळे तू काही आता आपण काही बोलण्यामध्ये वेळ घालवण्यात अर्थ नाहीये. जे जे जाणवणी टाकिले ते ते नाशिवंत राहिले, तुझे तुझ प्राप्त झाले अक्षयी पद श्रीराम. तुझं जे अक्षयपद, आता असं आहे ना की ते अक्षयपद काही समर्थांनी आपल्या झोळीत थोडं ठेवलं होतं, कमंडलूमध्ये थोडंच ठेवलं होतं की तू ते मला एका हाताने सगळं नाशिवंत दे आणि हे घे तुझं अक्षयपद. असं तर काही नव्हतं. समर्थ म्हणताय, जे जे जाणवणी टाकिले, हे नाशिवंत, हे नाशिवंत, हे नाशिवंत, हे माझ्यासोबत येणार नाही, हे माझ्यासोबत येणार नाही, हे अशाश्वत आहे, हे अशाश्वत आहे, हे जे तू टाकून दिलंस, हा जो तू तत्व झाडा केलास,
ते सगळं नाशिवंत निघून गेलं. तुझे तुझ प्राप्त झाले अक्षय पद. आता काय राहिलंय? आता जे राहिलंय ते तुझं आहे, जे ह्या सगळ्या नाशिवंतांनी त्याच्यावर झाकण केलं होता, एक पडदा टाकला होता. जन्मोजन्मांतरींचा वासनेचा पडदा बाजूला गेला की शुद्ध दिव्य सच्चिदानंद रूप परमात्मा वस्तू परब्रह्म स्वरूप प्राप्त होतं. ज्याप्रमाणे आपण पाहतो, नाटक पाहायला जातो का नाही? पहिली घंटा झाली, दुसरी घंटा झाली, तिसरी घंटा झाली. तिसरी घंटा झाली का ते सर 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 पडदा असा निघून जातो आणि मग नाटक चालू होतं. ते कलाकार काहीतरी ते सगळं मांडून ठेवलेलं असतं. आणि त्या जसा पडदा संपला की आपण आपले राहत नाही. आपण जे जे सिनेमा पाहतो, जे नाटक पाहतो, त्यामध्ये आपण तल्लीन होतो. परब्रह्म स्वरूपाची अवस्था ही आहे. अज्ञानाचा पडदा, आप्त स्वकीयांचा पडदा, माझं 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 म्हणून नाशिवंत वस्तू जमा करण्याचा जो पडदा आहे, तो पडदा बाजूला सरकला की खाली काय राहतं? ते वेगळं कुठंच नाहीये, ते तिथंच आहे. दासबोधामध्ये समर्थांनी फार सुरेख याला मार्मिक उदाहरण दिलेलं आहे. गोंडाळ सांडून नीर घेईजे. अरे म्हणाले, तू ते वरचं लाल तू म्हणतोस ना, हिरवं काय आलंय, हिरवं काय आलंय, पाणी दिसत नाहीये मला, तर तू काय कर, ते जे लवक आलेलं आहे, हरित लवक, जो काही पाण्यात कचरा पडलेला आहे, हिरवा कचरा पडलेला आहे, झाडाची पानं पडलेली, ती बाजूला का. गोंडाळ सांडून नीर घेईजे. ते नीर आणलंय का कुठून? पाणी आणलंय का कुठून? तू फक्त त्याला ते हिरवं बाजूला कर, खाली पाणी आहे. अज्ञानाचा पडदा बाजूला कर, परब्रह्म स्वरूप तिथंच आहे. गोंडाळ सांडून नीर घेईजे, नीर सांडून क्षीर सेविजे. पुढची प्रक्रिया आहे. दूध आणि पाणी मिक्स आहे. पाणी काढ आणि दूध पी. माया सांडून अनुभविजे, ब्रह्म जैसे श्रीराम. पहा, 3 दृष्टांत या ओवीत आहेत आणि सोप्याकडून अवघडाकडे आहेत. मला तहान लागली आहे आणि मी दऱ्या खोऱ्यामधून चाललो. शिवथरघडीच्या भागामध्ये मी आहे समजा, आणि मला तहान लागली, जीव कासावी झाला. मी तिथल्या वाटसरूला विचारलं, अहो मला तहान लागली, थोडं पाणी आहे का? तो पण ते काय, तिथं पुढे जा थोडं, डाव्या हाताला तुमच्या तिथं पाणी आहे. मी तिथं जातो, पाहतो पाणी तर नाही आहे, झाडाचा पडलेली पानं आहे तिथं फक्त. मी म्हणतो, अहो काका पाणी तर नाही आहे इथं. तर तो माणूस तिथूनच आवाज येतो, अहो तो वरचा कचरा तर काढा. मग मी खाली उतरतो आणि तो कचरा असा हलवल्याबरोबर मला खाली स्वच्छ पाणी दिसतं. हे किती सोपं आहे. त्याच्या पुढे अवघड आहे. नीर सांडून क्षीर सेविजे. तेही करता येईल हो. सेंट्रिफ्युगल मशीन आहे, त्याला अल्फा लावल मशीन म्हणतात. अल्फा लावल कंपनी आहे ऍक्च्युली. ते सेंट्रिफ्यूज करतं. काय की दूध जर वरून सोडलं तर त्या मशीनमध्ये काय एकावर एक असे फनेल बसवलेले आहेत. त्याला कोनिकल प्लेट असं म्हणतात. आणि ती धार जशी खाली पडते तसं ते जोरात फिरतं आणि त्या कोनिकल ज्या प्लेट बसवलेल्या आहेत त्यातून ते जोरात फिरत असताना ज्याचं वजन जास्त आहे ते खाली खाली उतरतं आणि जे पातळ आहे ते वर येतं. तुम्ही कधी पाहिलं असेल, तुम्ही जाऊन पहा डेअरीमध्ये. दूध सोडतात, पाणी बाजूला निघतं आणि जी मलई आहे, फॅट, ते खाली राहतं.
सेंट्रिफ्यूज केल्यानंतर. त्याला सेंट्रिफ्युगल मशीनच असं म्हणतात, पण ते अल्फा लावल कंपनीची ती मशीन आहे. हेही सोपं आहे, मशीन आणली तर तेही करता येईल. नीर सांडून क्षीर घेईजे, पण माया सांडून अनुभवीजे ब्रह्म जैसे. हे किती कठीण आहे. त्याला कुठलं मशीन नाहीये, ती साधना आहे आणि सद्गुरूंची कृपा आहे. त्यामध्ये साधना 20% आहे, प्रयत्न आणि सद्गुरूंची कृपा 80% आहे. कुठलं यंत्र त्याला उपयोगी होत नाही. म्हणून समर्थ पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, ऐसे बोले मोक्षपाणी ऐकोण शिष्य लोटांगणी, निसंदेह स्वरूप मिळणी दोघे एकची झाले श्रीराम. मोक्षपाणी समर्थांनी शब्द वापरला. आपल्याला माहिती आहे चक्रपाणी एक शब्द आहे, ज्याच्या हात, पाणी म्हणजे हात. नला पहिली वेलांटी आहे, दुसरी वेलांटी नाही, गडबड आहे. आपल्याला दासबोध सखोल अभ्यासमध्ये अक्का स्वामींनी एक प्रश्न विचारलेला आहे. वेलांटी, उकार आणि अनुस्वार चुकीच्या जागी पडले तर अर्थाचा अनर्थ होतो, याची उदाहरणं द्या. पाणी, पहिली वेलांटी लावली हात होईल, दुसरी वेलांटी लावली प्यायचं पाणी होईल, नीर. या ठिकाणी समर्थ म्हणताय, ऐसे बोले मोक्ष पाणी. ज्यांच्या हातात मोक्ष आहे, सिद्ध आहेत ते, त्याच्यासाठी ते देऊ शकतात. जे माझ्या हातातच नाही ते काय देणार. आपण म्हणतो ना, अहो जे तुमच्या हातात आहे त्याचे ते बोला. तुम्ही तुमच्या हातातच नाही तर तुम्ही कशाला बोलायला लागले मी हे करतो मी ते करतो म्हणून. जेव्हा माझ्या हातात आहे तेव्हा मी ते देऊ शकतो. म्हणून समर्थांनी काय म्हणलंय, ऐसे बोले मोक्ष पाणी. कैसे बोले? 23व्या श्लोकातल्या बोले. काय बोले? 23व्या श्लोकामध्ये म्हणतात, जे जे जाणो न टाकिले ते ते नाशिवंत राहिले, तुझे तुझ प्राप्त झाले अक्षय पद. आता ते तुझं तुला अक्षय पद प्राप्त झालेलं आहे. बेटा बाळा, आता काय पाहिजे तुला? असं बोलल्याबरोबर मोक्षपद पावलेला तो शिष्य भरवून येतो त्याला. ऐसे बोले मोक्ष पाणी ऐकून शिष्य लोटांगणी. त्यांनी लोटांगण घातलं, देहभाव उरला नाही, चरणांवर विसावला. निसंदेह स्वरूप मिळणे दोघे एकची झाले. आता सद्गुरू कोण आणि सत्शिष्य कोण? एक उभा आहे, एक आडवा आहे. काटकोन झाला. गुरु आणि शिष्य हे एक रूप झाले, दोघे एकची झाले. शंकराचार्य म्हणतात, भावाद्वैतम सदा कुर्यात. भावामध्ये द्वैत असणं ठीक आहे, क्रियाद्वैतम न करहिचित. अद्वैतम त्रिलोकेषु, तिन्ही लोकांमध्ये तुमचं अद्वैत होऊ शकतं. तुम्ही आणि भगवंत एक होऊ शकता. तुमचा भगवंताचा भाव एक होऊ शकतो. स्वरूप एक होऊ शकतं. पण नाद्वैतम गुरुणा सह. पण सद्गुरू आणि सत्शिष्य कधीही एक होत नाहीत. का होत नाहीत? खरं तर ते तत्वानी एकच आहेत. सद्गुरू स्तवन करताना समर्थ काय म्हणताय तो? सद्गुरू स्तवन करताना समर्थांनी आपल्याला माहिती आहे की
दुरूनी माझा नमस्कारू असं म्हणलंय सद्गुरु स्तवनामध्ये. समर्थांनी सांगितलं, तैसा नव्हे स्वामी राव, करी जन्म मृत्यू वाव, समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी. तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी, पंचभूती कुठा ठेवी न चले तेथे, म्हणोनी सद्गुरु वर्णवेणा. हे गे हे माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणती. सद्गुरूच आपल्या सत्शिष्याची अवस्था जाणू शकतो. कारण काय म्हणलंय, अंतस्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणती. या ठिकाणी त्यांनी लोटांगण घातलं. सद्गुरू म्हणाले, हो तू आणि मी काही आता वेगळा नाही आहे. पण असं म्हणल्याबरोबर शिष्याच्या लक्षात येतं की नाही, सद्गुरूंच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी मला मानलंय. मागे एकदा आपण तो प्रसंग मी सांगितला, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातला. लोक सांगत होते की हा वेडा आहे, वेडा आहे, वेडा आहे. तो एका कोपऱ्यात बसत होता आणि सगळ्यात शेवटी येऊन महाराजांच्या पायांवर डोकं ठेवून नमस्कार करून तो निघून जात होता. बरेच दिवस चालत राहिला हा प्रसंग. एक दिवस असा झाला की प्रवचन संपलं, महाराज बघायला लागले. महाराजांना सवय लागली की सगळं संपले, सगळे लोक उठून गेल्यानंतर हा कोपऱ्यातून येतो, आपल्या पायांवर डोकं ठेवतो, नमस्कार करतो, अत्यंत तन्मयतेने नमस्कार करतो आणि निघून जातो. महाराजांनी विचारलं, अरे आपला तो वेडा आला नाही म्हणले आज, आणि तो रडतच आला. महाराजांना वाईट वाटलं. महाराज म्हणाले, अरे तुला मी वेडा म्हणलं म्हणून राग आला का, म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आलं का, तुला वाईट वाटलं का? तो म्हणाला, महाराज मला त्याचं वाईट नाही वाटलं, तुम्ही मला आपला म्हणाला याच्यामुळे मला हे दुःखाश्रू, हे आनंदाश्रू आलेले आहे. माझ्या डोळ्यात जे पाणी आलंय ते त्या आनंदाचं आहे. आता स्वामींनी त्याला जवळ घेतलं. ते म्हणाले, तू आणि मी वेगळे नाही राहिलो आता, पण शिष्याला त्याची जाणीव आहे. म्हणून समर्थ सद्गुरु स्तवनामध्ये म्हणतात, दुरूनी माझा नमस्कारू. मला द्वैतात राहायला आवडेल सद्गुरू. तुम्ही आणि मी जर एक रूप झालो तर मग मी तुमची सगुण पूजा कशी करू? त्या सगुण पूजेचा आनंद, ते समाधान, ते सुख, तो सोहळा मी कसा अनुभवू? म्हणून दुरूनी माझा नमस्कारू. अहो असं म्हणतात की 16 वर्षानंतर बापानी मुलाला मित्राप्रमाणे वागवलं पाहिजे. म्हणून काय त्याच्या गळ्यात हात टाकून फिरलं पाहिजे? आणि समजा आजकालचा बाप आपल्या पोराच्या गळ्यात हात टाकून फिरतही असेल. आता मी माझ्या नातवाच्या गळ्यामध्ये हात टाकून फोटो काढतो, मला आनंद वाटतो, आणि त्याला मी सांगतो माझ्या खांद्यावर हात टाक, तो हात असा इकडे आलेला, मग मी फोटो काढतो, त्याचा एक आनंद आहे. पण मुलाला जर असं वाटायला लागलं की बाप आपला मित्र आहे, तर गडबड आहे का नाही? शिष्याला नाही वाटलं पाहिजे की मी आणि सद्गुरू एका पातळीवर आहोत. ज्या दिवशी शिष्याला असं वाटेल त्या दिवशी शिष्याचं सशिष्य पण राहत नाही. म्हणून माऊली जसं म्हणतीये, हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. द्वैत मोडलंय का? द्वैत न मोडिता. देहाने द्वैत आहे पण मनाने एक आहे. आपण म्हणतो का नाही, अहो ते 2 देह आहेत पण आत्मा एक आहे. कल्याण स्वामींच्या आणि समर्थांच्या बाबतीत झालं का नाही? अस्थि विसर्जन सद्गुरू आणि सत्शिष्यांचं एकदाच झालं का नाही? अहो इतिहासामध्ये असा दाखला नाही आहे की सद्गुरू आणि सत्शिष्य याला परिसीमा नाही आहे, एकरूपतेला. पुढे समर्थ म्हणतात, ऐसा कृपाळू स्वामी राव,
आदिपुरुष देवाधिदेव शिष्याशी निजपदी ठाव ऐक्य रूपे दिधला श्रीराम. ऐसा कृपाळू स्वामी राव. तो अत्यंत कृपावंत आहे. आदिपुरुष देवाधिदेव, देवांच्याही पहिला आहे तो. समर्थ काय म्हणतात? परब्रह्म स्वरूप आहे. देवांना सुद्धा कल्पांताच्या वेळी सगळं सोडून जावं लागतं. कुठं जावं लागतं? निज स्वरूपी जावं लागतं. परब्रह्म स्वरूपी जावं लागतं. परब्रह्म स्वरूपच आहे ते. शिष्याशी निजपदी ठाव ऐक्य रूपे दिधला. शिष्य त्यांच्या चरणांवर आहे, पण स्वामींनी ऐक्य रूप दिधलं. स्वामी म्हणतायत, अरे तू आणि मी वेगळा नाही आता. जसं भगवंत म्हणतो, दास्य भावानी तृप्त होता आणि मग तो म्हणतो, तू आता सखा आहेस, तू माझा दास नाही आहेस. आणि तू आपल्या गळ्यात हात टाकतो. एक काव्य आहे, ज्या काव्यामध्ये असं वर्णन आहे की शिष्यानी स्वस्वरूप जरी प्राप्त झालं तरी पण तसं वागता कामा नये. आपल्याला माहिती आहे की आपल्याला बरेच जण परमार्थातले, आपण ज्यांना आदरास्थानी मानतो, मी सुनील दादा चिंचोळकरांना पारमार्थिक क्षेत्रामध्ये मी माझं प्रेरणा स्रोत मानतो, माझे सद्गुरू मानतो. सामाजिक क्षेत्रातली प्रेरणा म्हणून ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींना मी प्रेरणास्थानी मानतो. एकदा काय झालं की ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी, त्यांचं नाव बिंदू माधव आणि माझं जन्म नाव माधव आहे. मग मी एकदा असंच घरी म्हणालो, योगायोगाने आमच्या नानींचं नाव म्हणजे बिंदू माधव जोशींच्या सुविद्य पत्नी जे आहेत त्यांचं नाव जयश्री आहे आणि योगायोग आहे की माझ्याही पत्नीचं नाव जयश्री आहे. मी नानांना म्हणालो की नाना, माझं जन्म नाव माधव आहे. म्हणजे त्यांना तो हात वगैरे बघा, त्याची सुद्धा त्यांना जाण होती बरं का. हात बघून सांगायचे ते. आम्ही कराडला गेलो आणि माझ्या एका हिच्या भाची सुनेला त्यांनी हात बघितला आणि ते म्हणाले, गणपती येणार आहे बरं का. आणि 2 महिन्यानंतर तिची डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला. काय खुश झाले ते. तर तसं नानांना मी बिंदू माधव जोशींना म्हणालो की नाना, माझं नाव माधव आहे. मला बिंदू माधव जोशी दुसऱ्या क्षणाला म्हणाले, अरे माहिती आहे मला, पण मी बिंदू आहे रे, मी बिंदू माधव आहे. तू माधव आहेस? सद्गुरू आपल्याला काय करील, कुठल्या पदावर घेऊन जाईल, डोक्यावर ठेवील, खांद्यावर ठेवील, पोटावर बांधील, पाठीवर ठेवील, त्याचा नेम नाही. पण समर्थ असं म्हणतात, समर्थच काय, सगळे संत असं सांगतात की सद्गुरूंनी शिष्यानी तसं वागू नये. योगाभ्यासे कळून चुकले ईश साऱ्या जगात. योग आणि अभ्यास ह्याच्यानी काय कळून चुकला? भगवंत सगळ्या चराचरात व्यापून आहे. योगाभ्यासे कळून चुकले ईश साऱ्या जगात. ना टाकावे सगुण भजना वर्म आहे तयात. मला ज्ञान प्राप्त झालंय, मला परब्रह्म स्वरूप प्राप्ती झाली आहे. मला सद्गुरूंनी एका पातळीवर नेऊन बसवलेलं आहे. त्यांच्या जवळ मला कधीही आपल्याला एक लक्षात घ्या, मला माझ्या आयुष्यात खूप असे अनुभव आलेले आहेत. मी कधीही समोरच्या बाजूला किंवा खालच्या आसनावर बसावं, सुनील दादांच्या समोर मी कधी एकत्र बसलो नाही. त्यांच्या व्यासपीठावर मी कधी बसलो नाही. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी बसलेले असते की समोर बसायचो, जवळ नाही बसायचं. ना टाकावे सगुण भजन वर्म आहे तयात. अद्वैताला दृढ धरुनिया कर्म द्वैती करावे. काय विचार आहे? अद्वैताला दृढ धरुनिया, मी आणि परमात्मा स्वरूप एक आहे. माझं कुठे दुखलं खुपलं तर मला समर्थांना समजलं पाहिजे, कारण मी समर्थ एक आहेत. अद्वैताला दृढ धरुनिया कर्म द्वैती करावे. जसं सद्गुरू वागतात तसं मी वागून चालेल का? गजानन महाराजांच्या शिष्यांनी जर हातात चिलीम धरायला चालू केली तर चालेल का? ते जसं वागतात तसं आपण वागू नये. ते जसं सांगतात तसं आपण वागलं पाहिजे. अद्वैताला दृढ धरुनिया कर्म द्वैती करावे. काकी
प्राणा जरूर तनुची हेच ध्यानी धरावे. प्राण जसा ही तनु चालवण्यासाठी आवश्यक आहे, तसा द्वैत भाव सगुणोपासनेला आवश्यक आहे. पुढे शिष्य पुढे समर्थ पुढच्या ओळीमध्ये सांगतात, जो शिष्य स्वामी शरण गेला आणि संदेहा वेगळा झाला, तेने जन्म सार्थक केला, जो देवासी दुर्लभू श्रीराम. देवांना दुर्लभ आहे. तो काल्याचं कीर्तन झाल्यानंतर तो काल्याचा प्रसाद, आपल्याला ते सगळे चरित्र मी नाही सांगत आता, तो प्रश्न नाही, प्रसंग नाही सांगत. देवांना दुर्लभ असलेली ही मोक्ष प्राप्ती आहे. देवांना जसं इथं भूतलावर आहे, खाओ पिऊ आयुष करो, तसंच वर आहे. खाओ पिऊ आयुष करो. रंबा अप्सरा नृत्याला, सोमपान आहे, खायला प्यायला सगळ्या वस्तू आहेत. पण पुण्यक्षय झाला की संपला विषय. कल्पांताच्या वेळी संपला विषय. सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने, बोधामृताने संदेह विरहित, मीपणा विरहित, अभिमान विरहित असा तो शिष्य झालेला आहे. शिष्याने आपल्या जन्माचं सार्थक केलं, मानवी जन्माचं सार्थक केलं. म्हणून आपला देह फार दुर्लभ आयुष्य, समर्थ सांगतात ना, त्याचा नाश करू नये. मनुष्य देह हा दुर्लभ आहे. शिष्याने आपल्या मनुष्य देहाचे सार्थक केले, मोक्ष मिळवला की जे देवांना सुद्धा दुर्लभ आहे, असं समर्थ या ठिकाणी म्हणतात. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणते, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण संकल्पानये. आपुलेन भेदेविन माझे जाणीजे जे एकपण, तयाची नाव शरण मज येणे. माझी शरण अवस्था म्हणजे आपल्यातलं द्वैत आहे आणि माझी अनन्य शरण आपुलेनी भेदेविन. आपल्यात भेद नाहीये, अद्वैत आहे. माझे जाणीजे एकपण, पण मी माझे पाय जमिनीवर आहेत. ज्याला आपण मराठीत म्हणू की माझे पाय जमिनीवर आहेत. तयाची नाव शरण मज येणे, ती माझी शरणागत अवस्था आहे. त्यानंतर पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतायत, आज थोडा 10-15 मिनिट उशीर होईल, पण आज संपूया आपण. पुढे समर्थ म्हणतायत, ग्रंथ संपता स्तुती उत्तरे, बोलता ती अपारे, परी अर्थासी कारण एरे, एरा चाड नाही श्रीराम. ग्रंथा संपता स्तुती उत्तरे. दासबोध ग्रंथ झाला, त्याच्या अगोदर मनाचे श्लोक झाले, आता आत्माराम झाला. आपल्या सगळ्यांना वाटतं वा 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 काय छान समजलं आम्हाला. खूप लोकांच्या प्रतिक्रिया येतात, चांगले समजावून सांगितलं आहे तुम्ही, आम्हाला समजलं. ते आत्तापर्यंत असं काही समजलं नव्हतं. हे काही मी माझं क्रेडिट म्हणून सांगत नाही आहे. तुम्हाला असं वाटेल की बघा यांचा कसा अभिमान अहंकार उफाळून येत आहे शब्दाशब्दांनी, अशी अवस्था असं नाही आहे. मला एक सांगायचं उदाहरण असं आहे की समर्थांनी जे इथं सांगितलं त्याची प्रचिती आपण आपल्या आयुष्यात घेतली पाहिजे, आणि आपण घेतो आहोत. ती फक्त ती जाणीव त्याची असली पाहिजे आपल्याला. ग्रंथ संपता स्तुती उत्तरे, लोक स्तुती करतात, काय छान सांगितलं. बोलता ती अपारे, खूप बोलतात. परी अर्थासी कारण एरे, एरा चाड नाही. पण अर्थ काय हो? श्रवण, मनन, निधिध्यास आणि आत्मसाक्षात्कार, हाच अर्थ आहे. हा अर्थ मिळाला का? खूप गोड सांगितला. 30 भाग झाले बघता बघता. आत्मारामाचे 30 भाग झाले. मला आदरणीय प्रवीणजी शास्त्री परवा म्हणाले की मनाच्या श्लोकांना फार घाई झाली. म्हणलं हो खरं आहे, 205 मनाचे श्लोक महिना पुरला असता आपल्याला या पद्धतीनं जर आपण गेलो असतो तर. पण सुरुवातीला अशी काही कल्पनाच नव्हती की हे किती दिवस चालणार आहे. मला वाटलं मनाचे श्लोक 2-3 दिवस, दासबोध ग्रंथ 1 आठवडाभर, आत्माराम 2-3 दिवस, 15 दिवसामध्ये खेळ खलास.
पण समर्थांची कृपा, आदरणीय प्रवीणजी शास्त्रींचा ध्यास आणि आपल्या सगळ्यांनी दिलेलं पाठबळ, तो दिलेला हुरूप, अभ्यास करण्यासाठी दिलेली ऊर्जा, एक नवीन दृष्टिकोन मला तुमच्या सगळ्यांच्यामुळे प्राप्त झाला. त्यामुळे खऱ्या अभिनंदनास, धन्यवादास आपण सगळे पात्र आहात. समर्थ म्हणतात, ऐहिक फलश्रुती या ग्रंथाला कुठलीही नाही आहे. घर बांधायचंय, लोन मंजूर होत नाहीये, ते पटकन होऊ द्या. बिल्डर फ्लॅट देत नाहीये, ते पटकन होऊ द्या. म्हणजे आत्मारामाचं एक पारायण मी नवीन फ्लॅटमध्ये गेल्यानंतर करतो. मुलीचं लग्न जमत नाही. अहो काय सांगायचं, आत्ता एक प्रवेश दिला, दासबोध सखोल अभ्यास. आत्ता म्हणजे आत्ता नव्हे, या मागच्या महिन्यात प्रवेश दिला. त्या बाईनं सगळं सुरेख लिहिलंय, सगळे प्रश्न उत्तर सगळं सगळं सुरेख लिहिलं. आणि त्यातला तिसरा जो प्रश्न आहे, ग्रंथ वाचल्यानंतर आपल्याला फलश्रुतीत सांगितल्याप्रमाणे काही अनुभव आला का? आला असेल तर लिहा. त्यांनी लिहिलं, माझ्या वासना कमी झाल्या, दागिन्याबद्दलची ॲफिनिटी कमी झाली, साड्यांबद्दल अगोदर कपाट उघडलं की धाडकन अंगावर गठ्ठेच्या गठ्ठे पडायचे, आता तसं राहिलेलं नाहीये. सगळं त्यांनी लिहिलं आणि गडबड केली. शेवटी त्यांनी लिहिलं, एकुलती एक मुलगी आहे आणि मुलीचं लग्न जमत नव्हतं, पण समर्थ कृपेने लग्न जमलं. ती ऑस्ट्रेलियामध्ये आहे, जावई तिकडे आहे आणि दोघांचा संसार खूप छान चाललेला आहे. त्या समोर असत्या तर मी त्यांच्या चरणांना नमस्कार केला असता, पण त्या लांब आहेत म्हणून मी मनातल्या मनात म्हणलं, दुरूनी माझा नमस्कार. समर्थांनी असं काही केलं असेल? समर्थांचं कुठलंही वाङ्मय भौतिक फलश्रुतीसाठी नाही आहे. जर कुणी प्रवचनात म्हणत असेल की समर्थ शिष्याने भौतिक फलश्रुतीसाठी असं काही एखादं संकल्प केला, पूजनीय अक्का स्वामींनी गुडघेदुखी थांबावी म्हणून त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप केला, शक्य वाटतं तुम्हाला? अहो, अक्का ज्ञानी अधिकारी होत्या. दासबोध अक्कांच्या कणाकणात रेणू रेणूत भिनलेला होता. त्या जरी मुरलीधराच्या भक्त होत्या तरी पण दासबोध अक्का स्वामींच्या रोमा रोमात भिनलेला होता. आपली गुडघेदुखी जावी, गुडघेदुखी कमी व्हावी म्हणून अक्का रामाला पणानं नाही लावणार. हो, नाही लावणार. हे आपल्याला समजलं पाहिजे. ऐहिक फलश्रुतीसाठी नाहीये, तर जसं दासबोधामध्ये सांगितलं, नासे अज्ञान दुःख भ्रांती. अज्ञान, दुःख, भ्रांती ह्या सगळ्यांचा नाश होईल. शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती. समर्थ म्हणतात, ते सगळं जे नाशिवंत आहे ते तुम्हाला देऊन टाक. अक्षयपद समोरच आहे तुझ्या आणि ते तुला मिळालंय. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, ग्रंथ बहुत असती, नाना विधाने फळश्रुती. अनेक विधान आहेत, अनेक विधी आहेत. ही विधी केली की असं होईल, ती विधी केली की तसं होईल. जेथे नुपजे विरक्ती तो ग्रंथची नव्हे. अहो, या देहाच्या आसक्तीत राहण्यासाठी म्हणून का ग्रंथाचं वाचन करायचं आहे? म्हणून का रामनामाचा जप करायचा आहे? म्हणून का गायत्रीचा जप करायचा आहे? नाही. विरक्ती, शरीराची विरक्ती आली पाहिजे, देहधर्म सुटला पाहिजे म्हणून तर या ग्रंथाचा अभ्यास आहे. गुडघेदुखी थांबावी, डोकेदुखी थांबावी, अर्धशिशी थांबावी म्हणून करायचंय का हे? जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सरधरी जो पुसा, तयास त्याची प्राप्त श्रीराम. अर्थासी कारण समर्थ म्हणतात, परी अर्थासी कारण ये रे येरा चाड नाही. अर्थासी कारण काही इथं द्रव्य मिळवायचंय का? काही इथं कसली अर्थप्राप्ती आहे? कशाची प्राप्ती आहे?
या शब्द जे बोलणं झालंय त्याचा अर्थ सुद्धा नाही समजला तर हरकत नाही, पण तसं आचरण आमचं झालं पाहिजे, ते अपेक्षित आहे समर्थांना. नाही अर्थ कळला हरकत नाही, पण आचरण झालंय का, पास. आणि हा मानवी जीवनाच्या ध्येयाचा खरा अर्थ आहे. मला मोक्षपद मिळालं पाहिजे, चांगलं वाटतंय म्हणून नव्हे, तर हितकारक आहे, कल्याणकारक आहे, तो अर्थ मला माझ्या जीवनात उतरला पाहिजे. आपल्याला माहिती आहे, ताप आला म्हणजे आपण काय घेतो, क्रोसिन घेतो. क्रोसिनमध्ये काय औषध आहे, पॅरासेटामॉल आहे. पॅरासेटामॉलची चव तुम्हाला माहिती आहे, अत्यंत कडवट आहे. तुम्ही पॅरासेटामॉलची पावडर कधी पाहिली आहे का? पांढरी पावडर आहे, पण ती अत्यंत कडवट आहे. आपल्याला लूज मोशन झाले किंवा काही असे शौचाला जायला लागलं जास्त वेळा, तर डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमध्ये ते टिनिडेझॉल नावाचं एक औषध देतात. टिनिडेझॉल, ते औषध तुम्ही कधी जिभेवर ठेवलं तर तुम्हाला उलटी होईल. पॅरासेटामॉल चिमूटभर तुमच्या जिभेवर ठेवलं तर तुम्हाला तो तोड वाकडं तिकडं कराल, तुम्ही थुकून द्याल. पण तीच पॅरासेटामॉलची टॅबलेट तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ घ्यावी लागते ना, आणि घेता तुम्हाला पत्ता पण नाही आहे. ते टिनिडेझॉलची टॅबलेट तुम्ही घेतल्यानंतर ती पोटात जाते, त्या पोटातून त्यातून जे औषध निघतं ते आपल्या लिम्फेटिक व्हेसल सोबत, ते आपल्या स्वाद लाळेसोबत बाहेर पडतं आणि आपली जीभ कडवट होते. बघा काय शरीर ऐसे यंत्र अनेक नाही, कुठून कुठं जात आहे. पोटात गेलंय औषध, बाहेर पडायच्या ऐवजी जिभेत कसं आलं, काय रचना आहे. जीभ कडवट पडते आपली. आपण म्हणतो तोंडाला चव नाहीये, कशामुळे, त्या औषधामुळे. पण त्या औषधाला काय केलंय, वेस्टर्न केलंय, कोटिंग. श्रवणाचे मनन झालं पाहिजे, निदिध्यास झालं पाहिजे, आचरणात आलं पाहिजे. म्हणून समर्थ माऊली सुद्धा अर्जुनाला म्हणतीये, काय म्हणतीये माऊली, अर्जुना तू परीससी, तू ऐकतोस, परीसूनी अनुष्ठिसी, त्याप्रमाणे तू आचरण करतोस. मग अम्मासीची वाणी कायसी सांगावयाची. म्हणून तर मी तुला हे सांगतोय, इतरांना काही सांगायची गरज नाहीये. अशा प्रकारे जेव्हा हे सगळं समजलं तेव्हा समर्थ म्हणतात, आता तुला तरी सांगायची काही गरज आहे का, आता तुला ते जे पद पाहिजे ते तुला ते मिळालेलं आहे, आणि त्यामुळे आता या ठिकाणी काही बोलण्याची गरज नाही. आता तुझ्या आचरणात ते आलेलं आहे. त्यामुळे तू सुद्धा मला विचारत नाहीयेस की माझं ते अक्षयपद कुठे, माझं आढळ पद कुठे आहे. म्हणून शेवटी मग समर्थ म्हणतात, इति श्री रामदास, इति श्री आत्माराम, रामदासी पूर्ण काम, निसंदेहे झाले अंतर्याम. कुठलाही संदेह राहिला नाही, कुठलाही भ्रम नाही, कुठलाही प्रश्न नाही. नासे अज्ञान दुःख भ्रांती, सगळ्याचा नाश झाला पाहिजे. तर ग्रंथाचा वाचन केलं पाहिजे, तर ग्रंथाचं श्रवण मनन निदिध्यास केला पाहिजे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती. ते ज्ञान तुला मिळालेलं आहे, स्वस्वरूप तुला तुझं प्राप्त झालेलं आहे. निसंदेह झाले अंतर्याम सद्गुरु चरणी. असा तो शिष्य सद्गुरु चरणांवर ऐक्य रूपाने पहुडलेला आहे. त्याला माहिती आहे मी आणि सद्गुरु आम्ही अभेद आहेत, पण माझं कर्म हे द्वैतामध्ये जाऊनच मला केलं पाहिजे. असाच भाव आपल्या अंतःकरणातही राहिला पाहिजे. त्यासाठी आत्मारामाचं वाचन मनन चिंतन निदिध्यास आचरणामध्ये त्याला आणणं, हे सगळं आपण करत राहिलं पाहिजे. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी वेळ लागणार नाही. गोंडाळ सांडायचाच, काढायचाच अवकाश आहे. स्वच्छ शुद्ध पवित्र पाण्याचा वसा खालीच आहे. असा वसा आपल्या सगळ्यांना मिळो अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो. उद्या आपण सोलीव सुखाचा अर्थ पाहण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. आपण मागच्या 4.5 महिन्यांच्या पेक्षा जास्त काळापासून आपण नित्यनियमित वेळेप्रमाणे श्रवणाचा
तो आनंद तुम्ही भोगत असाल, त्याचा मनन अर्थ त्याचा तुम्ही आकलन करून घेत असाल, परंतु आपल्या सगळ्यांच्या पाठबळामुळे, आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे, तुम्ही दिलेल्या हुरूपामुळे, त्या ऊर्जेमुळे मलासुद्धा एक वेगळा दृष्टिकोन, एक वेगळा आयाम समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी मिळाला. म्हणून आपल्या सगळ्यांच्या चरणी एकदा नमस्कार करतो, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.